शास्त्र असं सांगतं की जर आम्ही त्याची मोठी स्तुती केली नाही तर आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. In our church, where I stay now, in that place, if we don't give a good shout, if we don't celebrate before going to the word, we can't go ahead. आणि आमच्या ज्या चर्चमध्ये मी जाते बँगलोर या ठिकाणी, त्या ठिकाणी जर आम्ही जर मोठ्या आवाजाने स्तुती जर केली नाही तर आम्ही वचनाकडे पुढे जाणार नाही. Because we need to know in whose presence we are sitting. कारण आम्हाला माहिती असलं पाहिजे की आम्ही कोणाच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहोत. When you are coming in the church, it is not just a regular schedule that you are following. आणि आम्ही चकलेत आहोत ती आमच्या दैनंदिन जीवनामधलं फक्त शेड्यूल आणि वेळापत्रकाप्रमाणे आम्ही येत नाही. Monday, Tuesday, Wednesday, full week you will go to the work. आणि सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत आम्ही काम करणार. Then Saturday you will go to the market. आणि शनिवारी आम्ही मार्केटमध्ये जाणार And बाजारात. because it is Sunday, there will be church, pastor will come, boys will be there, so we need to go to the church. आणि रविवार आहे त्याच्यामुळे आम्हाला जावं लागेल. पास्टर येणार आहेत, आम्ही भक्ती करणार आहोत म्हणून आम्हाला जावं लागेल. And if we don't go, people will ask us, you are not coming to the church, so at least we need to show our face. आणि आम्ही जर चर्चला गेलो नाही तर लोक आम्हाला विचारतील की तुम्ही चर्चला का नाही आले. कमीत कमी आम्हाला चेहरा तरी दाखवून यावं लागेल चर्चला. This is not how God's people are. आणि तसे देवाचे लोक होऊ शकणार नाही. When you come to the church, ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये येता you need to prepare yourself. आणि तुम्हाला तुमच्या स्वतःची तयारी करायला पाहिजे. That you should be having that mindset that I am coming in the presence of God. आणि तुमची अशी मानसिकता असायला पाहिजे की मी देवाच्या उपस्थितीमध्ये जाणार आहे. That's why when David says that when they said to me, come to the house of the Lord, I was glad. त्यामुळे दावीद राजा असं म्हणतो की ज्यावेळेस ते मला म्हणाले चला आपण परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जाऊ, माझ्या मनाला आनंद झाला. I was glad. आणि माझ्या मनाला आनंद झाला. That joy was coming from within David. आणि तो आनंद जो होता तो दावीद म्हणून येत होता. Because word says that David says, Lord, as the deer pants for the water, so my soul longs for you. आणि त्यामुळे दावीद असं म्हणतो की जसे हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुळकते तसा माझा जीव तुझ्यासाठी लुळकतो. God, I'm thirsty for you. परमेश्वर मी तुझ्यासाठी ताणेला झालेलो आहे. Lord, I'm hungry for you. प्रभू माझा जीव तुझ्यासाठी भुकेला झालेला आहे. That is why when he says that the people said to me, come in the presence of God, there was a joy that came out of me. त्यामुळे तो असं म्हणतो की ज्यावेळेस लोक मला म्हणतात चला आपण परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जाऊ, त्या ठिकाणी माझ्यामधून आनंद बाहेर येतो. That is why when David was carrying the ark of the covenant of the presence of God, he was dancing like a madman. आणि त्यामुळे दावीद राजा परमेश्वराच्या संदूकासमोर एका वेड्या माणसाप्रमाणे नाचत होता. His wife said he is a madman and even his clothes have gone out. आणि तो असा होता परमेश्वर देवाच्या मनाला प्रसन्न करणारा व्यक्ती होता. He was the one who was seeking God. आणि तो असा व्यक्ती होता जो परमेश्वर देवाचा शोध करत होता. Yes, he went here and there. हा माहित आहे तो भटकला काही काळापर्यंत. He went into sin. आणि त्याने पाप देखील केलं. He fell down. आणि तो पडला देखील. But he knew पण त्याला एक गोष्टीची खात्री होती that God is my shepherd. परमेश्वर देव माझा मेंढपाळ आहे. Even if I go here and there, जरी मी भटकलो देखील तरी I will go back to him. आम्ही पुन्हा परमेश्वर देवाकडे जाईल. And I will run back to him. आम्ही पुन्हा त्याच्याकडे धाव घेईन. And I know if I call upon him, आणि मला माहिती जर मी त्याची जर हाक जर त्याला मारली he will hear my voice. आणि तो माझी हाक ऐकेल. Even if I'm in the deepest water, आणि मी तरी समुद्रात देखील जरी गेलो he will stretch out his hand for me and he will deliver me. तो मला हात देईल आणि माझा हात धरून तो मला बाहेर काढेल. He will give me his hand and he will take me out of the deep oceans. तो मला माझा हात पकडेल आणि समुद्राच्या खोल पाण्यातून तो मला बाहेर काढेल. And he will enlarge the path under my feet. आणि तो प्रत्येक मार्ग जो माझ्या पायापासून तो मोकळा करेल. Because I know कारण मला माहित आहे he has knit me with his hands. आणि त्यांनी मला बनवलेलं आहे त्याच्या हाताने. When I was being formed in my mother's womb, he was watching over me. आणि ज्यावेळेस मी माझ्या मातेच्या उदरामध्ये होतो त्यावेळेस परमेश्वर देवाचे नेत्र मला पाहत So होता. आणि तरी देखील even if I take the wings of the morning and go to the utter parts of the sea and the ends of the earth, आणि जरी देखील मी पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेलो किंवा समुद्राच्या खोल दरीपर्यंत गेलो तरी he will not leave me. तरी तो मला सोडणार नाही. Even if I make my bed in the hell, he will not leave me. आणि मी नरकामध्ये देखील जरी अधोलोकामध्ये देखील गेलो तरी तो मला सोडणार नाही. Even there, your hand will lead me and your spirit will carry me, says त्या David. ठिकाणी देखील परमेश्वर तुझे हात मला तुझे हात मला सावरतील आणि मला सांभाळतील. Now tell me, who goes in the hell? आणि मला सांगा नरकामध्ये कोण जाईल? Does a righteous person go in hell? काय धार्मिक व्यक्ती नरकामध्ये जाईल? Does a righteous person go in hell? काय धार्मिक व्यक्ती नरकामध्ये जाईल? But David says, पण दावीद राजा असं म्हणतो because he was confident about his connection with God. कारण त्याला आत्मविश्वास होता की त्याचं नातं जे परमेश्वर देवा बरोबर होतं. He was confident about the God's love
upon him. आणि त्याला आत्मविश्वास होता परमेश्वर देवाच्या प्रेमावर की परमेश्वर त्याच्यावर प्रेम करतो He म्हणून. knew that I am not chosen by myself. त्याला माहिती होतं की मी माझ्या स्वतःद्वारे निवडलेलो नाही I am not made by myself. आणि मी स्वतःच्या इच्छेने बनवलेलो The नाही. one who made me ज्या परमेश्वराने मला बनवलं knows आहे everything about me. आणि त्याला सर्व काही माझ्याबद्दल He माहिती knows आहे. every flaw and every weakness about me. आणि प्रत्येक कमजोरी प्रत्येक ताकदीला माझ्याबद्दल माहित आहे. Even knowing everything, he chooses me. आणि सर्व गोष्टी माहित देखील असतानाही तो तरी मला देखील And निवडतो. he calls me after his own heart. आणि तो मला म्हणतो की तू माझ्या हृदयासारखा आहे. So even if I go to the uttermost parts of the sea or make my bed in hell, आणि तरी देखील मी समुद्राच्या फार गहिराईमध्ये तरी गेलो तरी your spirit will keep watching me. आज तुझा आत्मा मला पाहत राहील. Your hand will lead me. तुझा हात मला सावरत राहील. Even if I go back, तरी मी मागे गेलो तरी you will not leave me. You will come chasing me. आणि तो मला सोडणार नाही. तो माझ्या मागे धावत येईल You will bring me back. आणि तो मला पुन्हा एकदा त्याच्याकडे आणेल You will not let me fall. आणि तू मला पडू देणार नाही. He says, I was young and now I am old, but yet I have not seen a righteous forsaken. आणि त्याने असं म्हटलं की मी ज्यावेळेस तरुण होतो आता मी म्हातारा झालोय. मी आणखीन एकदा देखील बघितलं नाही की परमेश्वर देवाने धार्मिक व्यक्तीला सोडला आहे. A righteous cannot be forsaken because the righteousness upon you is not of your own, it is about Christ which He has given you. आणि धार्मिकता परमेश्वर देव तुम्हाला कधी सोडणार नाही कारण धार्मिकता जी तुम्ही धरून आहात ती तुमची नाही तर ख्रिस्ताने तुमच्यावर प्रदर्शित केलेली आहे. Your righteousness is not from your own deeds. आणि तुमची धार्मिकता तुमच्या स्वतःच्या कार्यापासून नाही It is not coming from your fasting or your praying. आणि ती तुमच्या उपवास प्रार्थनेमुळे आणि प्रार्थनेमुळे येत नाही तर You are not righteous because you fast so much, you pray so much, or you preach very good. आणि तुम्ही धार्मिक आहात यामुळे नाही की तुम्ही उपवास करता किंवा प्रार्थना करता किंवा तुम्ही देवाच्या वचनाचा प्रचार करता. You are righteous because the one who is righteous paid the price for you and me. तुम्ही धार्मिक आहात कारण त्याने आमच्या धार्मिकतेसाठी किंमत चुकवलेली आहे. He shed his blood for you and me. त्याने आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. So when the spiritual realms looks at you, ज्यावेळेस आम्ही आत्मिक युद्धामध्ये आत्मिक बलयुद्धामध्ये बघतो when the demons see you, ज्यावेळेस दुष्ट आत्मा तुम्हाला पाहतात what they see is the blood of Jesus all over you. आणि ते तुमच्यावर बघता का ख्रिस्ताचं रक्त पूर्णपणे तुम्हाला त्याने कव्हर केलेलं And आहे. the word says that by his blood he has washed when we confess our sins to आणि him. शास्त्र सांगतं की त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला शुद्ध केलं ज्यावेळेस आम्ही आमच्या मुखाने कबूल करतो की आम्ही पापी आहोत. So having that confidence like David had, आणि आम्हाला असा आत्मविश्वास असला पाहिजे जसा दावीद राजाला होता. when you have that relationship with God, ज्यावेळेस तुमच्याकडे दावीद राजासारखं नातं परमेश्वर when you believe for yourself, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवणार when you believe that God has handpicked you, आणि ज्यावेळेस तुम्हाला असं विश्वास होईल की प्रभूने मला खरंच त्याच्या हाताने निवडलेला आहे. God has chosen me. परमेश्वर देवाने मला निवडलं आहे. You are among many people sitting here, आणि तुम्ही खूप साऱ्या लोकांमधून आहात त्या ठिकाणी बसलेले. but you have to take every word personally for yourself. पण तुम्हाला प्रत्येक शब्द वैयक्तिकरित्याने घ्यायला पाहिजे. That is when that word will transform you. आणि त्यावेळेस तुम्हाला तो शब्द प्रत्येक शब्द तुम्हाला बदलेल. You have to believe that God, even if you were the only sinner in this world, He would have still died for you. आणि तुम्हाला असा विश्वास असायला पाहिजे की जर पूर्ण जगामध्ये तुम्ही फक्त एकटे देखील पापी असताना तरी ख्रिस्त तुमच्यासाठी मेला. Yes, He died for the whole world. हा तो पूर्ण संपूर्ण जगासाठी मेला आहे. But even if you were the only one in it needed a sacrifice, He would have still died for you. पण जर फक्त तुमच्या एका व्यक्तीसाठी जर बलिदानाची गरज जर असेल त्यांनी तुमच्यासाठी बलिदान दिलं असतं. Because even if the one go astray, कारण बायबल सांगतं की एक तरी देखील बाहेर गेला तरी He leaves the 99. आणि तो 99 मेंढराला सोडून देतो. He leaves them. He takes off for a while His presence from them, and He goes after the one that's lost. आणि त्याची उपस्थिती त्या 99 मेंढरापासून तो लांब नेतो आणि त्या एका मेंढरासाठी तो जातो. That is why the word of God says त्यामुळे शास्त्र असं सांगतं that He did not consider the heavenly pleasures or His divinity. आणि स्वर्गीय अलौकिकता त्याने ज्या गोष्टीला जास्त त्याने मान दिला नाही. He did not keep it for Himself, for His advantage. He did not keep it with Him. आणि त्यांनी त्याच्या चांगुलपणासाठी स्वर्गाची जी उपस्थिती आहे ती असताना त्यांनी जास्त त्याला महत्व दिलं नाही. He did not want to be equal with God. आणि त्याला परमेश्वर देवाचं तुल्य असतानाही त्याला ते तुल्य त्याच्या सन्मानाचं महत्व वाटलं नाही. He left the heaven. आणि त्याने स्वर्ग सोडलं He took all of His presence. आणि तिने संपूर्ण त्याची उपस्थिती घेतली He came down on the earth. आणि तो या पृथ्वीवर आला. Because you could not go to heaven कारण आम्ही कधी स्वर्गात जाऊ शकलो नसतो by your own righteous works, आमच्या स्वतःच्या धार्मिकतेद्वारे by our own fastings, prayings, and good lawful deeds.
habits, आणि आमच्या धार्मिकतेमुळे, नैतिकतेमुळे आणि उपासामुळे, प्रार्थनेमुळे Bible says that our righteousness is like a filthy rags. आणि शास्त्र सांगतं की आमची धार्मिकता एक म्हणजे फार वाफेसारखी आहे चिंध्या, फाटलेल्या चिंध्या. That is our righteousness. आणि फाटलेल्या चिंध्यासारखी आमची धार्मिकता आहे. So even by our righteousness, तरी आमच्या धार्मिकतेद्वारे when we could not go to him, आम्ही त्याच्याकडे जाऊ शकलो नसतो he left it all and say, I will come to you because you are not able to come. आणि त्याने सर्व काही सोडलं, तो आमच्यासाठी या भूतलावर आला. Philippians chapter 2, फिलिपिकरांचं पत्र अध्याय नंबर 2 from verse 6 onwards, आणि वचन नंबर 6 पासून, that he, आणि तो being in the form of God, देवाच्या स्वरूपाचा असूनही did not consider it as a robbery आणि देवाच्या बरोबर असण्याचा लाभ त्याने घेतला नाही to be equal with God, आणि परमेश्वर देवाचा स्वरूप देवाच्या बरोबरचे असणे, but he made himself. पण त्याने स्वतःला रिक्त केले. Don't look into your Bibles. Don't look into your Bibles. Pay attention to us. परमेश्वराकडे शास्त्राकडे बघू नका, तर आमच्याकडे लक्ष द्या. Pay your वचन काढू attention. नका. And after you go home, take out the scriptures and then read and meditate on this. घरी गेल्यावर वाचा, शास्त्राकडे लक्ष देऊ नका, आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही काय Whatever बोलतो reference I'm giving you, you just point it out and remember and go and read आणि it. तुम्ही फक्त लिहा किंवा ध्यानात ठेवा आणि घरी जाऊन गेल्यावर वाचून काढा. इथं वाचू नका. Attention. आणि लक्ष द्या. Philippians 2, आणि फिलिपिकरांचं पत्र अध्याय नंबर 6 2 onwards, वचन नंबर 6 पासून it says, असं म्हणतं, he who being in the form of God तू देवाच्या स्वरूपाचा असूनही did not consider it robbery to be equal with आणि God, देवाच्या बरोबर असण्याचा हा लाभ त्याने मानले नाही but he made himself of no reputation, आणि त्याने स्वतःला रिक्तच केले taking the form of a bond servant, आणि एक दासाचे स्वरूप धारण करून and came in the likeness of men. आणि तो त्याने मनुष्याचं प्रतिरूप धारण केले He emptied himself. आणि त्याने स्वतःला रिक्त केले He kept nothing in his own. आणि तिने स्वतःसाठी काहीही ठेवलं नाही He gave away his glory. आणि त्याने त्याची महिमा देखील सोडली He gave away his sonship. आणि त्याने त्याचे जो पुत्रत्व आहे ते देखील सोडला And he became a servant. आणि तो एक दास रूपाने आपल्यामध्ये आला He left his riches आणि त्याने त्याची सर्व श्रीमंती सोडली and became a poor. आणि तो आमच्यासाठी गरीब असा झाला. Isaiah chapter 53, आणि यशाचा ग्रंथाचा अध्याय नंबर 53 it says that आणि असं म्हटलेलं आहे की he had no form and he had no आणि comeliness. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं स्वरूप देखील राहिले नाही आमच्यासाठी. When we look at him, ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे पाहिलं there is nothing in him आणि त्याच्यावर काही देखील नव्हतं that I should look and like him. आणि मी त्याच्याकडे पाहून मी त्याला पसंत करावं That I should look at him and say like you look like the son of God. आणि आम्ही त्याच्याकडे पाहून असं त्याला म्हणू की हा तू देवाच्या पुत्रासारखा दिसतो There was nothing in him like that. आणि त्याच्यावर काही देखील राहिलं नाही He left it all. आणि त्याने सर्व काही सोडलं He left it all. आणि त्याने सर्व काही सोडलं There was nothing good in him to see. आणि कुठल्याही प्रकारचे चांगुल पण त्याच्यामध्ये नव्हतं He was a man of sorrows. आणि तो दुःखाचा मनुष्य असा झाला He was rejected by people. आणि त्याला खूप साऱ्या लोकांनी त्याला धिक्कारलं, You नाकारलं. know how Jesus was born? तुम्हाला माहित आहे की ख्रिस्त येशूचा जन्म कसा He झाला? was born through a virgin before her marriage. तो एक कुमारिकेच्या द्वारे जन्मात आला, जिचा लग्न विवाह होण्यापूर्वी Before she comes together with her husband. आणि ती आपल्या पती बरोबर एकत्र होण्यापूर्वी तो जन्माला आला. Her husband looked at her as a woman with no character and tried to leave her. आणि तिच्या पतीने असं म्हटलं की त्या स्त्रीकडे कुठल्या प्रकारचं चरित्र नाही, ती घाणेरडी आहे आणि तिने तो सोडायचा प्रयत्न केला. When the society was looking at his mother with that eyes, आणि ज्यावेळेस समाज त्याच्या आईकडे अशा दृष्टीने पाहत असायचा, Jesus was born. त्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. People would have taunted them. आणि खूप साऱ्या लोकांनी त्याची थट्टा केली असेल. People would have seen at Jesus as a person, as a child born of adultery. आणि काही लोकांनी येशू ख्रिस्ताकडे असं बघितलं असेल की हा व्यभिचारामुळे पैदा झालेला आहे. People would have asked him, who is your father? आणि काही कदाचित लोकांनी विचारलं असेल की तुझा बाप कोण आहे? Do you know who is your father? तुला माहिती आहे की तुझा पिता कोण आहे? Do you know where is your father? तुला माहिती आहे की तुझे वडील कोण आहेत? They would have mocked him. आणि शाळेत त्यांनी त्याची थट्टा केली असेल He was rejected by people. आणि त्याला लोकांनी तिरस्कार त्याचा केला The iniquities of you and me were upon him. आणि आमचे अपराध त्याच्यावर होते. The word of God says आणि शास्त्र असं सांगतं that आणि आमच्या पापामुळं there was a wall created between us and the Abba Father. आणि पित्यामध्ये आणि आमच्यामध्ये भिंतीप्रमाणे आडभिंतीप्रमाणे पाप असं उभं राहिलं And there was no sacrifice enough आणि त्या ठिकाणी असलं कुठल्या प्रकारचं बलिदान नव्हतं that could take away that anger and the fury that God had upon that sin which
was about you and me. आणि त्या जी दिवार होती परमेश्वर देवाने तुमच्यामध्ये ती त्या कोणत्याही परिणामाने ती निघू शकत नव्हती. So the commandment of the Father आणि परमेश्वर देवाने आज्ञा केली came upon Jesus, आणि ती येशू ख्रिस्तावर आली saying, "You have to go. आणि तुला जावं लागेल, You have to go and you have to shed your blood. तुला जावं लागेल, तुला तुझं रक्त प्रदान करावं लागेल. Because no other blood is enough to cleanse them. आणि कारण कुठल्याही प्रकारच्या रक्तामध्ये ती ताकद नाहीये, Because they are my children, कारण ते माझे लेकरं आहेत. you should go." तुला जावं लागेल. Even Lucifer, who was an angel, sinned. आणि जो लुसिफर होता, एंजल होता, देवदूत स्वर्गदूत होता, त्यांनी देखील पाप केलं. But when he sinned, ज्यावेळेस त्यांनी पाप केलं he was thrown out of heaven. आणि त्याला स्वर्गातून फेकून देण्यात आलं. And there was no sacrifice for आणि him. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बलिदान त्याच्यासाठी केलेलं नव्हतं. Why? का? Why? He was an angel, right? तो एक स्वर्गदूत होता. He was worshipping God day and आणि night. तो परमेश्वर देवाची आराधना दिवस आणि रात्र करत होता. He was in the presence of God. तो परमेश्वर देवाच्या उपस्थितीमध्ये होता He was following the orders of God. आणि तो परमेश्वर देवाच्या राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची महिमा करत But होता. one sin he did, पण ज्यावेळेस त्यांनी एक पाप केलं he was thrown out. आणि त्याला फेकून देण्यात आलं And there was no way back to the Father's आणि presence. त्याच्याकडे पुन्हा मागे जाण्याचा कुठल्याही प्रकारचा मार्ग त्याच्याकडे राहिला नाही. But when you and I fell, पण ज्यावेळेस तुम्ही आम्ही पडलो there was mercy for us. त्यावेळेस आमच्यावर दया करण्यात आली, There was grace for us. तेव्हा आमच्यावर कृपा करण्यात आली. Therefore, Ephesians chapter 1 says त्यामुळे इफिसकरांचं पत्र अध्याय नंबर 1 असं सांगतं that you are no longer under the law, you are under the grace of God which brought you salvation. आता तुम्ही नियमशास्त्राचे अधीन नाही तर परमेश्वर देवाच्या कृपेच्या अधीन आहात. That grace has brought us salvation. आणि त्या कृपेने आम्हाला तारण प्राप्त करून दिलं आहे. Why? Because Jesus paid the price. Jesus died when you and I fell down. का? कारण येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी किंमत चुकवलेली आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला ज्यावेळेस तुम्ही आणि आम्ही पडलो आहोत. Because the difference between us and the Lucifer was आणि आमच्या मध्ये आणि लुसिफर मध्ये जो फरक जो होता तो असा होता, what made God to give His Son for us and not for the Lucifer. आणि कोणत्या गोष्टीने देवाला प्रेरणा केली की देवाने त्याचा पुत्र आमच्यासाठी दिला पण लुसिफरसाठी दिला नाही. Because you and I are the children. कारण तुम्ही आणि मी त्याचे लेकर आहोत. We are the sons. आम्ही त्याचे पुत्र आहोत, कन्या आहोत. Though we lost our glory and the presence of God because of sin, तरी देखील आम्ही पापामुळे आमची महिमा आणि आमची जे परमेश्वर देवाने दिलं त्या गोष्टी आम्ही गमावल्या. the love with which God loved us आणि जे परमेश्वर देवाने प्रेम आमच्यावर केलं होतं was so eternal and so everlasting. It was the agape love which has no conditions. आणि ते अनंतकालिक प्रेम होतं जे परमेश्वर देवाने आमच्यावर केलं आणि ते सर्वकालिक प्रेम होतं. His love for us has no conditions. आणि जे प्रेम प्रभू आमच्यावर करतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. That is why when we were in the glory, आणि त्यामुळे ज्यावेळेस आम्ही महिमामध्ये होतो He loved us. त्यावेळेस त्याने आमच्यावर प्रेम केलं. When we fell, आणि ज्यावेळेस आम्ही पडलो He still loved us. तरी देखील तो आमच्यावर प्रेम करतो. And when we were down in it, आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये खोलवर जातो His love keeps on chasing us. आणि तिचं प्रेम आमचा पिच्छा करत असतं And He found us. आणि तो आम्हाला सापडतो. That's why when Jesus was praying to the Father before being crucified, ज्यावेळेस येशू ख्रिस्त वर समोर जाण्यापूर्वी ज्यावेळेस पिता बरोबर प्रार्थना करत He होता says to the Father, त्यावेळेस त्याने पित्याला असं म्हटलं, Father, out of all those who you gave me, आणि प्रभूचे सर्व काही लोक तुम्हाला दिलेले आहेत I lost none. आणि त्यांच्यामधून एक देखील मी गमावणार नाही. They are safe. ते सुरक्षित आहेत. So when I come to you, Father, ज्यावेळेस पिता मी तुझ्याकडे येईल I pray for them. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. I don't pray for those who are in the world. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही की ते जगामध्ये आहे त्यांच्यासाठी I नाही. don't pray for those who are the sons of the devil. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही की जे शरीराचे पुत्र आहेत. I pray for the ones whom you have selected. आणि प्रभू मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे की ज्यांना तू निवडला आहे. I pray for the ones whom you made me to die for. आणि प्रभूजी मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे की ज्यांच्यासाठी तुम्हाला मरण्यासाठी सांगितलेलं आहे. I pray for the ones whom you have given me. आणि प्रभू मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो जे तू मला दिलेले आहेत. That Lord, you will protect them. आणि प्रभू तू त्यांना सुरक्षित करशील. Jesus आणि येशू is our answer. तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर आहे. He is our answer of everything of our life. आणि तो आमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येशू ख्रिस्त आहे. Jesus is the living grace of God. आणि येशू ख्रिस्त देवाची जिवंत कृपा अशी आहे. When He came, ज्या वेळेस तो आला the grace of God, the love of God was manifested in the form of a being. आणि ज्या वेळेस तो आला त्यावेळेस परमेश्वर देवाचं जे प्रेम आहे ते मनुष्याच्या स्वरूपामध्ये दिसण्यात आलं. That's why the word says, आणि त्यामुळे शास्त्र असं सांगतं God is love. प्रभू प्रेम आहे. Jesus is love. येशू प्रीती आहे. He is the way.
तो मार्ग आहे, He is the truth. येशू सत्य आहे, He is the life. येशू जीवन आहे, He is the light of man. येशू जीवनाचा मनुष्याचा प्रकाश आहे. And without going through him, आणि त्याच्याद्वारे गेले वाचून there is no way for us to go to the Father. आणि आमच्याकडे कुठल्या प्रकारचा मार्ग नाही की आम्ही पित्याकडे पोहोचावं. We have no identity apart from Jesus. आणि आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ओळख नाही ख्रिस्त येशू शिवाय. If we are in Jesus जर आम्ही ख्रिस्त येशू मध्ये असतो and तर, Jesus is in us, जर येशू ख्रिस्त आमच्यामध्ये असेल आणि the heaven knows us by name. आणि शास्त्र सांगतं की स्वर्ग आम्हाला ओळखतं आमच्या नावाद्वारे. That's why the word of God says, त्यामुळे शास्त्र असं सांगतं, when He went, ज्या वेळेस तुम्ही जाऊ He sent His Spirit upon us. आणि त्याने त्याचा पवित्र आत्मा आमच्यावर पाठवला He did not leave us as orphans. आणि त्याने आम्हाला अनंतप्रमाणे सोडलं नाही. And that Spirit comes upon us. ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्यावर आला When you believe in what Jesus has done for you and me, आणि ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो की जे येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी बरंच समोर केलं, when you believe in the promise of His salvation, ज्यावेळेस आम्ही त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवतो तारण्या रूपाने, when we look to the hope of the eternal life, त्यावेळेस आम्ही त्या आशेवर बघतो की जे स्वर्गीय आणि अनंतकालिक आहे that Spirit rests upon us. आणि तो आत्मा आमच्यावर उतरतो. And the word says that we are sealed with the Holy Spirit. आणि शास्त्र सांगतं की त्याने आमच्यावर सील केलं आहे पवित्र आत्म्याने He is like a stamp upon your head. आणि त्याने आमच्यावर शिक्का मारला आहे. And when the spiritual realm sees you, ज्यावेळेस आत्मिक क्षेत्र आम्हाला बघतं he sees the Holy Spirit upon you. आणि ते पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर बघतं It sees that seal. आणि ते तो पवित्र आत्म्याने दिलेला जो शिक्का आहे It sees you as a birthmark. आणि ते असं तुम्हाला जन्म दिलेल्या जो प्रकारचं प्रतिरूप आहे. Janmakun. जन्म कोण? When the realm sees you with that seal, ज्यावेळेस आत्मिक क्षेत्र तुम्हाला असं बघतं त्या शिक्क्याद्वारे it declares, आणि ते असं प्रस्थापित करतं की I am a child of God. मी देवाचं लेकरू आहे. The Spirit of God upon you जो पवित्र आत्मा तुमच्यावर आहे is the seal that you no longer belong to the world, or you no longer belong to your own sins or the demon, but you belong to Christ. तो या गोष्टीचा सिक्का आहे. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येतो की तुम्ही आता पापाच्या अधीन नाही, तुम्ही जगाच्या अधीन नाही, तुम्ही लोकांच्या अधीन नाही, तर तुम्ही स्वर्गाच्या अधीन आहात आणि तुम्ही प्रभूच्या अधीन The आहात. Holy Spirit is a sign that you are a new creation. आणि पवित्र आत्मा या गोष्टीचं चिन्ह आहे की तुम्ही एक नवीन सृष्टी आहात Everything of the old is gone. आणि प्रत्येक जुनी गोष्ट जी आहे ती गेलेली आहे. Now the Holy Spirit is given to you and me, आणि आता पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देण्यात आलेला so आहे. that we can receive the grace of God, कारण का आम्ही परमेश्वर देवाची कृपा प्राप्त करावी which is not earned, आणि जी आम्ही कमवू शकणार नाही which is not even asked for, आणि अशी कृपा जी आम्ही कधी मागितली देखील नाही, but it was freely given, पण ती आम्हाला फ्रीली दिलेली आहे. just because of the love of God. फक्त परमेश्वर देवाच्या प्रेमामुळे. He loved us so much त्याने आमच्यावर खूप प्रेम केलं. that He gave away Himself. त्याने स्वतःला देखील आमच्यासाठी दिलं He gave away every single drop of His blood inside Him. आणि त्याच्या रक्तामधला एक एक थेंब त्याने आमच्यासाठी सांगितला. Nobody could take His life. आणि कोणी देखील त्याचे प्राण घेऊ शकत नव्हतं. But He says to Pilate, आणि त्याने पिलाताला असं म्हटलं, Pilate, पिला I am standing here मी या ठिकाणी उभा आहे only because the heaven has allowed it. फक्त स्वर्गाने अनुमती दिली त्यामुळे. If I call to my Father now, जर मी माझ्या पित्याला जर आता जर आवाज जर दिला तर, when Jesus was on the cross, ज्यावेळेस ख्रिस्त वरस्तंभ होता millions of angels would have come and rescued. आणि लाखो आणि करोडो एंजल आले असते, But He says to Pilate, पण त्याने असं म्हटलं पिलाताला, I myself give my life so that I can take it back. आणि मी माझं जीवन देतो आहे यासाठी की मी पुन्हा त्याला घेईन. I leave myself into sufferings for a little while. आणि मी माझं जे जीवन आहे ते एका संघर्षामध्ये देत आहे फक्त छोट्या काळासाठी. Because when He was dying that time, कारण ज्यावेळेस तो मरत होता त्या ठिकाणी your and my faces were in front of Him. आणि तुमचा आणि माझा चेहरा त्याच्या समोर होता Your specific, your own face was in front of Him. आणि तुमच्या स्वतःचा वैयक्तिक चेहरा प्रभू समोर होता. So that when He dies, ज्यावेळेस त्यावेळेस तो मृत्यू पावला, He will rise again. कारण त्याच्यानंतर तो पुन्हा उठला And He will give you His Spirit, आणि त्याने तुम्हाला आणि आम्हाला पवित्र आत्मा दिला which will be a seal upon you for eternal life. आणि तो असा शिक्का आहे की आम्हाला अनंतकालिक जीवनाचे आम्ही वाटेकरी आहोत. So that when that seal comes upon us, आणि ज्यावेळेस तो शिक्का आमच्यावर मारण्यात येईल there is nothing that can deny our salvation. आणि त्या ठिकाणी कुठलीही प्रकारची अशी गोष्ट असणार नाही ती की तारणाचा तिरस्कार करू शकणार असेल. So I want to ask you today, तर मला तुम्हाला आज विचारायचं आहे, if God
जर परमेश्वर, if Jesus, जर येशू ख्रिस्त he humbled himself so much, आणि त्याने स्वतःला फार रिक्त केलं आणि नम्र केलं तर, he gave away everything that he had, आणि त्याने सर्व काही दिलं आणि त्याच्याकडे होतं, what are we ready to give to God today? आणि आज आम्ही काय त्याला दिलं पाहिजे मग? What do we have? आणि आमच्याकडे काय आहे की आम्ही त्याला दिलं पाहिजे? Moses had nothing when God called him. आणि ज्यावेळेस परमेश्वर देवाने मोशेला बोलवलं, मोशेकडे काही देखील नव्हतं. But God says, पण प्रभूने त्याला असं म्हटलं, what is in your hand? जे तुझ्या हातामध्ये आहे, What is in your hand? जे तुझ्या हातामध्ये आहे, I don't need something that you don't have. आणि मला ते नाही पाहिजे जे तुझ्याकडे नाहीये. I have already given you something. Just give it to me and see what I do. ऑलरेडी मी तुला आधीच सर्व काही दिलेलं आहे. जे मी तुला दिलं आहे ते मला दे. Whatever you have, give it to me. जे काही तुझ्याकडे आहे ते मला तू दे. Today you might be saying, what can I do for God? आणि तुम्ही असं विचार करत असाल की मी प्रभूसाठी काय करायला पाहिजे. When you think about doing things for God, we may think about big stages. आणि ज्यावेळेस आम्ही असं विचार करतो की मी प्रभूसाठी काहीतरी करणार, त्यावेळेस आम्ही असं विचार करतो की मोठे मोठे स्टेज आम्ही विचार Giving करतो. big offerings. आणि मोठे मोठे देणगी आम्ही देऊ असं आम्हाला असं वाटतं मग. Doing big things for the pastors. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही देवा पास्टरसाठी जर मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या म्हणजे आम्ही देवासाठी करतो. Giving your homes and lands and your cars and your food. आणि आमचं घर, आमचं अन्न, आमचं जे जमीन आहे ती प्रभूसाठी देतो आणि आम्ही म्हणतो की आम्ही प्रभूसाठी काहीतरी करू. Forget that idea. आणि त्या गोष्टीचा विचार करणं सोडून द्या. He's seeking nothing from you. आणि तुमच्याकडे अशा गोष्टीची अपेक्षा तो करत नाही. He just wants you. He says, give me your heart. तो असं म्हणतोय की मला तुमचं हृदय असं द्या. Give me yourself. मला तुम्ही तुमचं स्वतःचं स्वरूप द्या. I don't care how many years you have been coming to the church. आणि मी या गोष्टीची पर्वा करत नाही की किती वर्षापासून तुम्ही चर्च मध्ये येत आहात. I don't care how many great sermons you have heard. आणि मला याची देखील मी पर्वा करत नाही की किती किती मोठे तुम्ही संदेश ऐकलेले असतील. I don't care how many pastors have come to you. आणि मला ते या गोष्टीची मी पर्वा करत नाही किती देवाचे सेवक तुमच्याकडे आले असतील. What is the change in your life? Tell me. पण काय परिवर्तन तुम्ही प्राप्त केलं त्यापासून? Show me your life and I will tell you, have you got the salvation or do you know your salvation or not? मला तुमचं जीवन दाखवा, मी तुम्हाला सांगेल तुम्हाला उद्धार तारण प्राप्त झाला आहे किंवा नाही. It does not mean that I am saying this so I am perfect. No. आणि मी यामुळे सांगत नाही की मी परिपूर्ण व्यक्ती आहे म्हणून मी असं सांगत नाहीये, असं बोलत नाहीये. You and I तुम्ही आणि मी go through the same temptations. आम्ही प्रत्येक त्या जे परीक्षापासून जातो, सारख्या परीक्षापासून जातो. But the quality is that आणि खूबी जी आहे, वैशिष्ट्य जे आहे, we need to realize who we are with now. आणि आम्हाला या गोष्टीची जाणून घेणं गरजेचं आहे की आता आम्ही कोण आहोत. Jesus himself is with us. येशू ख्रिस्त स्वतः आमच्या बरोबर आहे. Christ in you is the hope of glory. आणि येशू ख्रिस्त हा महिमेचा आशा आहे. Not the Christ outside you. आणि तो नाही की जो तुमच्या बाहेर आहे तो. Stop looking at the pastors and the sermons and here and there. Start looking inside of you. What God is trying to do inside you. देवाच्या सेवकाकडे पाहत राहू नका, बाहेर पाहत राहू नका, इकडे तिकडे पाहत राहू नका, तर स्वतःमध्ये पाहत राहा की ख्रिस्ताने तुमच्यामध्ये काय दिलेलं आहे. Pastor is not your hope. आणि देवाचा सेवक हा तुमची आशा नाहीये. Pastor is doing what God has called him to do. आणि पास्टर ते करत आहे जे परमेश्वर देवाने त्याला करण्यासाठी बोलवलेलं आहे. Your life is your responsibility. तुमचं जीवन ही तुमची जिम्मेदारी आहे. Your walk with God is your own responsibility. आणि तुमचं प्रभू बरोबर चालणं ही तुमची जिम्मेदारी आहे. And we have to give account for our own life, not for our neighbor's life. आणि आम्हाला स्वतःच्या जीवनात आम्ही सांत्वन दिलं पाहिजे ना की आमच्या शेजारच्यांना. We have to give account to God on the day of judgment. आणि आम्हाला आमच्याबद्दल हिशोब द्यायचा आहे परमेश्वर देवाला, आमच्या शेजाऱ्याबद्दलचा नाही. What did we do in our young life? आणि आम्ही आमच्या तरुणपणामध्ये प्रभूसाठी काय केलं? What did we do in our mid-age and in our old life? आणि आमच्या म्हातारपणामध्ये किंवा आम्ही आता ज्या वयामध्ये आहोत त्या वयामध्ये आम्ही प्रभूसाठी काय करत आहोत? The word of God says शास्त्र असं सांगतं that God, त्या प्रभू Jesus was so innocent. आणि येशू फार प्रामाणिक होता. He came in the world, he went through all the temptations, but he knew no sin, still he became the sin for us. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याने पापाच्या परीक्षेचा सामना केला आणि तो पापाद्वारे गेला, पण शेवटी तो पाप असे झाला. But it pleased the Father to bruise him. पण ते त्या सर्व गोष्टीने प्रभूला प्रसन्न केलं, प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. It pleased God to bruise him. आणि तरी देखील प्रभूने त्याला ठेचलं. It pleased God to bruise him. आणि ज्यावेळेस प्रभूने त्याला ठेचलं, त्या ठेचल्याने प्रभू त्या गोष्टीने प्रभूला प्रसन्न केलं. Because कारण God knew the further glory that was going to come.
कारण प्रभूला माहित होतं जी महिमा मी त्याला देणार आहे जी येणाऱ्या The काळामध्ये. word of God says, आणि शास्त्र असं सांगतं when a seed goes in the ground, ज्या वेळेस एक गव्हाचा दाणा जमिनीमध्ये जातो it goes inside and it has to die. आणि तो ज्यावेळेस जमिनीमध्ये गेल्यावर जातो आणि त्याला मरावं लागतं. That is when it comes up and brings many seeds and many fruits. आणि ज्यावेळेस तो बाहेर येतो त्यावेळेस खूप सारे फळ प्राप्ती त्याने केलेली असते. So Father God knew that when I am giving my one son, I'm going to receive many sons back. आणि त्यावेळेस पित्याला माहिती होतं ज्यावेळेस मी माझा एक पुत्राला ठेचल आणि मारल त्यावेळेस मला खूप सारे पुत्र आणि कन्या मला प्राप्त The होतील. sons of adoption. आणि जे असे लोक जे त्यांना मी दत्तक घेतलेलं आहे And when they come back to me, आणि ज्यावेळेस ते लेक माझ्याकडे येतील the glory of Jesus will be restored back to him, and he will be the firstborn among all the brethren. He will be the first. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्त मरणातून उठेल त्याला मी पुन्हा त्याची महिमा त्याला प्राप्त करून देईल आणि तो सर्व पुत्रांमध्ये प्रथम पुत्र असा होईल. Glory is there. आणि महिमा त्या ठिकाणी आहे. But before that, पण त्या आधी Jesus had to die. येशू ख्रिस्ताला मारावं लागलं. When he was in the garden of Gethsemane, ज्यावेळेस तो गेतसेमने या गार्डन मध्ये he असताना was praying to the Father, आणि तो अशी प्रभूला प्रार्थना करू लागला full की of agony. आणि पूर्ण कष्टाने He व्याकुळ went होऊन and he was praying. आणि व्याकुळ होऊन तो अशी प्रार्थना करू लागला की And he was praying, Father, he knelt down. आणि तो गुडघे टेकून असं म्हणू लागला की हे पिता If it is possible, जर शक्य असेल तर can you take away this cup from me? का हा कप तू हा प्याला तू माझ्यापासून दूर घेऊ शकतो. But if not, जर शक्य नसेल तर not my will, तुझी माझी इच्छा नाही your will be done. फक्त तुझी इच्छा पूर्ण हो. Not my will, माझी इच्छा नाही your will be done. तुझी इच्छा पूर्ण हो. Not once, एकदा नाही 3 times Jesus prays येशू ख्रिस्ताने 3दा अशी प्रार्थना केली. that Father, हे पिता if you can only do this, प्रभू फक्त तू हे करू शकला तर if you can do it, फक्त तू करू शकतोस तर can you please do it? का तू हे करू प्लीज का तू करत नाही प्रभू. And he was in so much stress and so much agony आणि तो पूर्ण व्याकुळ होऊन पूर्ण दुःखामधून जाऊन that instead of the sweat, blood started coming out of his आणि head. घामाऐवजी त्याला रक्ताच्या झरा सुरू झाल्या That was the stress and agony he took upon himself. आणि एवढं भयंकर दुःख आणि यातना तिने स्वतःवर घेतल्या. But going through it, पण त्याच्यामधून जात असताना he said, Father, not my will, but let your will be done. त्याने असं म्हटलं की हे पिता माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. The angel of God comes and strengthens him. आणि परमेश्वर देवाची इच्छेने येऊन त्याला ताकद दिली. Many times we ask God, God, where are you? आणि कधी कधी आम्ही सुचवतो की प्रभू तू कुठे आहेस. My children are suffering, there is no food, my loans are there, my sons are not good, there is fights in my family. माझ्यावर कर्ज आहे, माझे लेकरं संघर्षामधून जात आहे प्रभू, माझ्या घरामध्ये भांडण होत आहे, माझ्या घरामध्ये शांती देखील नाही. प्रभू तू कुठे आहेस. Years and years we have been going through this. आणि खूप साऱ्या वर्षापासून आम्ही प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टीमधून जात आहोत. भांडणं आहेत, तण आहेत, कर्ज आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. We are so boldly to God, God, where are you? आणि आम्ही असं म्हणतो की व्याकुळ म्हणतो की प्रभू तू कुठे आहेस. Actually, where are we? खरं तर आम्ही असं विचारायला पाहिजे स्वतःला की आम्ही कुठे आहोत. Where are we? आम्ही कुठे आहोत. You have been coming to the church since 15 years, and what is the change that is in your life, people of आम्ही God? 15 वर्षापासून चर्चला येत आहोत पण आमच्यामध्ये काय परिवर्तन आम्ही प्राप्त केलं 15 वर्षापासून. Are the worldly people looking at you and saying there is a difference in you? काय जगिक लोक आम्हाला पाहून म्हणतात की तुझ्यामध्ये काहीतरी विशेष आहे असं म्हणतात का Is ते. there one person who testifies about you when you are not there? काय या ठिकाणी असं देखील एक व्यक्ती आहे का जो तुमच्याबद्दल साक्ष देतो की हा काहीतरी विशेष याच्यामध्ये आहे. Or you give many opportunities to people that when you are not there, they get to gossips about you. आणि ज्यावेळेस आम्ही लोकांमधून निघून जातो त्यावेळेस काय तुम्ही अशी संधी देता की त्यांनी तुमची प्रशंसा करावी. Do you give people opportunities to gossip or to speak about Christ in your absence? काय तुम्ही लोकांना अशी संधी देता की त्यांनी तुमच्या बरोबर तुमची निंदा करावी, थट्टा करावी, का अशी संधी देता की त्यांनी असं म्हणावं की त्याच्या बरोबर ख्रिस्त आहे बरं का. लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल काय साक्ष देतात? What are you showing through your life? काय आम्ही काय सिद्ध करतो आमच्या जीवनात. What is the testimony that you have about God in your life? आणि कुठल्या प्रकारची साक्ष आमच्या जीवनामध्ये आहे जी प्रभू बद्दल. You are Christian since so many years. आणि तुम्ही ख्रिस्ती आहात खूप साऱ्या वर्षापासून. Do you know how God speaks to you? तुम्हाला माहित आहे की प्रभू तुमच्या बरोबर कसा बोलत आहे. Are you able to hear God's voice in your काय life? तुम्ही देवाचा आवाज ऐकायला तयार आहात. Do you know that your children are walking on the ways of the Lord or not? काय तुम्हाला माहित आहे की तुमचे लेकरं देवाच्या मार्गावर चालत आहे किंवा नाही. What is the testimony of your faith that you have in your life? काय साक्ष आहे तुमच्या विश्वासी तुमच्या जीवनामध्ये. What is the guarantee that when the oppositions and the persecutions come, you will say that even if I die, I will not leave Christ?
आणि कुठल्या प्रकारची खात्री तुमच्याकडे आहे? जर छळ करणारे तर आले आणि तुम्हाला मारू लागले, तुम्ही म्हणता मी मरण देखील पण मी ख्रिस्ताचा नाकार करणार नाही. Are you ready to stand like Daniel, like Shadrach, Meshach, Abednego, that even if you don't rescue me, still you are my God and I will stand with you and for you. काय आम्ही दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनेगो सारखी उभा राहायला तयार आहोत की जर आम्हाला प्रभूने वाचवलं देखील नाही तरी तो आमचा प्रभू आहे? Who is God to you personally? कोण आहे प्रभू तुमच्यासाठी वैयक्तिकरित्याने? Stop living a Christian group life. आणि फक्त एक ग्रुप म्हणजे एक समुदायाप्रमाणे ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका. Live a personal life with Christ. एक वैयक्तिक जीवन प्रभू बरोबर जगण्याचा प्रयत्न करा. There were 10 virgins. आणि त्या ठिकाणी 10 कुमारी होत्या. Only 5 were taken and 5 were not taken. फक्त 5 घेण्यात आल्या आणि 5 घेण्यात नव्हत्या आल्या. All of them were ready. आणि 10च्या 10 तयार होत्या They looked beautiful. आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या. They had the lamps. आणि त्यांच्याकडे दिवा देखील होता. But the 5 did not have the oil, extra oil. त्यांच्याकडे तेल नव्हतं 5 ज्या होत्या. They had initially. आणि त्यांच्याकडे आधी होतं. But they did not have the extra oil which was needed. पण त्यांच्याकडे जे आणखीन जे साठवलेलं तेल नव्हतं जे त्यांना लागणार होतं. You might be a good Christian. कदाचित आम्ही चांगले ख्रिस्ती व्यक्ती असतो. People in the community might say that you are Christians. आणि कदाचित समाजामध्ये लोक आम्हाला असे म्हणत असतात की हा ख्रिस्ती व्यक्ती आहे. Your documents may say that you are a Christian. आणि आमचे कागदपत्र सिद्ध करत असतील की आम्ही ख्रिस्त व्यक्ती आहोत. But if you and I don't have that relationship with Christ, जर तुम्ही आणि मला जर प्रभू बरोबर वैयक्तिकरित्याने जर नातं नसेल तर God can say, आणि प्रभू असं म्हणू शकतो you did many things in my name. आणि तू खूप साऱ्या गोष्टी माझ्या नावामध्ये केल्या You preached about me. आणि तू माझ्याबद्दल प्रचार देखील केला. You prophesied in my तू name. भविष्यवाणी केल्या माझ्या You नावामध्ये healed in my name. आणि तू चंगाई आरोग्य देखील माझ्या नावामध्ये तू You केलं. delivered the demon possessed in my name. आणि तू दुष्ट आत्म्याला देखील माझ्या नावामध्ये घालवलंस. But I never knew you. पण मी तुला कधीही ओळखत नव्हतो. I never knew you. मी तुला कधीही ओळखत नव्हतो. I never knew you. मी तुला कधीही ओळखत नव्हतो. Today, आज it's your time आज हा आमचा वेळ आहे. तो येशू ख्रिस्ताला निवडण्यासाठी, to choose your relationship. प्रभू बरोबर नातं निवडण्यासाठी, To say that, Lord, not my will, but your will be done hereafter. हे म्हणण्यासाठी की प्रभू माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. Now I'm old. प्रभू आता मी जुना आहे. I'm old and I don't have many years, I think. आणि प्रभू कदाचित मी म्हातारा झाले असेल, माझ्याकडे जास्त वर्ष नसतील. But hereafter, whatever I have, पण याच्यानंतरचे पण काही माझ्या हातात येईल. like Moses gave you one stick which was in his hand, आणि जसं मोशेने त्याच्या हातामधली जी काठी जी तुझ्यासाठी दिली त्याच्या प्रकारे त्या प्रकारे I'll give you the rest of the years of my life. आणि माझ्या जीवनामधल्या राहिलेले आयुष्य मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. I give you my children. मी माझं लेकरं तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. I give you my heart. मी माझे हृदय तुझ्या हातामध्ये समर्पित My करतो. dear people of God, Jesus did not die for your things. माझ्या प्रिय लोकांनो, देवाच्या लोकांनो, येशू ख्रिस्त तुमच्या गोष्टीसाठी मेला नाही. He does not want anything from you. त्याला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची गोष्ट पाहिजे नाही. He wants your soul. त्याला तुमचा प्राण पाहिजे. He wants your mind. त्याला तुमचं मन पाहिजे. He wants your heart. त्याला तुमचं हृदय पाहिजे. He wants you to love him back. त्याला असं पाहिजे की तुम्ही पुन्हा त्याच्यावर प्रेम करावं. The word of God says that we did not choose him, but he chose us even before laying the foundation of the earth in love. शास्त्र सांगतं की आम्ही प्रभूला निवडलं नाही, त्याने आम्हाला निवडलं. संपूर्ण ब्रह्मांड हे पूर्ण तयार करण्या अगोदर In love. आमची प्रेमामध्ये, In love. प्रेमामध्ये. God's love is so deep and so big and so huge that even if our whole life we keep telling and preaching about it, it won't be enough. आणि परमेश्वर देवाचं प्रेम फार रुंद आहे, फार घेर आहे, फार खोलवर आहे. आणि आम्ही आमचं पूर्ण जीवन देखील त्याच्याबद्दल प्रचार करायला लागलो तर देखील आम्ही संपणार नाही. Today I just want you to realize how God has loved you. मला फक्त हेच तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे की कसं प्रभूने तुमच्यावर प्रेम With केलं. an everlasting love. हे अनंतकालिक प्रेमाने. Why should we not live for him? का आम्ही त्याच्यासाठी जीवन जगू नये? Why should we have selfish things? का आम्ही फक्त सेल्फिश असावं? It's not like I am telling so I am out of it. No. मी असं नाही की मी तुम्हाला सांगत याचा अर्थ की मी सर्व गोष्टीमधून बाहेर आहे. The word of God is for us. परमेश्वर देवाचं वचन आपल्यासाठी आहे. It transforms us day by day, day by day, day by day. परमेश्वर देवाचं वचन आम्हाला प्रतिदिन आमचं परिवर्तन करत चालतं It sanctifies us. आणि ते आम्हाला पवित्र करतं. Today I want to call you आज मला तुम्हाला बोलवण्याची इच्छा आहे to have a connection, a deeper relationship with God. आणि प्रभू बरोबर तुमचं वैयक्तिक नातं असायला पाहिजे. You know God can speak with you. तुम्हाला माहित आहे की प्रभू तुमच्या संग बोलू शकतो. You can hear the voice of God as you hear your friend.
तुम्ही प्रभूचा आवाज ऐकू शकता जसे तुम्ही तुमच्या मित्र आणि मैत्रिणीचा आवाज ऐकता. Bible testifies about Moses, आणि बायबल सांगतं, साक्षी देतं आपल्याला मोसेस बद्दल. not as a great leader. फक्त एक असा महान नेतृत्व करणारा असं म्हणून नाही तर. When in the book of Deuteronomy, in the last chapter, last verse, आणि व्यवस्था विवरण मध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो शेवटच्या अध्यायामध्ये in the last verses, आणि शेवटच्या वचनामध्ये the Bible gives one testimony about Moses. आणि शास्त्र एक साक्ष आम्हाला मोसेस बद्दल देतं. That Moses was such a prophet. आणि मोशे असा भविष्यवक्ता होता. After him, there was no such prophet in Israel, आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा भविष्यवक्ता मोशेसारखा झाला नाही. because he was the man with whom God spoke face to face. आणि तो असा व्यक्ती होता ज्याने परमेश्वर देवाबरोबर समोरासमोर संभाषण He केलं. was the person who, after seeing great works of God, आणि तो असा व्यक्ती होता की ज्याने पूर्ण परमेश्वर देवाचे मोठे मोठे कार्य त्याने केले. he saw the waters, the Red Sea dividing. त्याने तांबडा समुद्र दुभताना त्याने पाहिलं. He saw manna falling from heaven. आणि त्याने स्वर्गातून मानना पडताना देखील त्याने पाहिलं. He saw the Almighty God gushing the water out of the rock. आणि त्याने असं बघितलं की परमेश्वर देवाने खडकाला तोडून त्याच्यामधून पाणी बाहेर काढलं. He saw God giving water and providing food and turning things around for the people. आणि त्याने बघितलं की परमेश्वर देवाने त्याच्या लोकांना मानना दिला, पाणी दिलं आणि त्या स्थिती त्यांच्या समोर होत्या, वाईट होत्या, त्यांनी प्रभूने कशा पद्धतीने देखील त्याने पाहिलं. But when he went to God, पण ज्यावेळेस तो प्रभूकडे गेला, he did not ask God, God give me miracles. त्याने असं म्हटलं नाही की प्रभू तुम्हाला चमत्कार दे, God give me healing. प्रभू तुम्हाला आरोग्य दे, God give me, show me another miracle. प्रभू मला दुसरा काहीतरी चिन्ह चमत्कार दाखव. He said, God show me your glory. त्याने असं म्हटलं की प्रभू मला तुझी महिमा दाखव, God show me your glory. प्रभू मला तुझी महिमा दाखव. 40 days he sought the presence of God. आणि 40 दिवस तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसला. He forgot the food and the water. आणि त्याने जेवणाचा खाण्याचा पिण्याचा विचार देखील त्याने केला नाही. When he said to God, God, I want to see your glory. ज्यावेळेस त्याने असं म्हटलं की प्रभू मला तुझी महिमा पाहायची आहे, He said, Moses, त्याने प्रभूने म्हटलं मोशे you cannot see my face. तू माझा चेहरा देखील पाहू शकणार नाही. Because if anybody sees my face, they cannot leave. कारण जर कोणी माझा चेहरा जर बघितला तर तो जगू शकणार But नाही. I will show you my back. पण मी माझी पाठ दाखवेल I will let all my goodness go before you. आणि मी तुझ्या समोरून चालेल I will let all my goodness pass before you. आणि मी संपूर्ण माझे सांगोलपण मी तुझ्या समोर ठेवेल. And then you will see my glory. आणि त्यावेळेस तू माझी महिमा बघशील. And whenever the word of God says that Moses had found favor with God. आणि शास्त्र सांगतं की मोशेला परमेश्वर देवापासून कृपा प्राप्त झाली. So Moses was the person who could change the mind of God. आणि मोशे असा व्यक्ती होता की त्याने परमेश्वर देवाचं मन देखील बदललं. When the children of Israel kept on rebelling against God, ज्यावेळेस इस्रायल लोक परमेश्वर देवाच्या इच्छेच्या विरोधात वागू लागले, again and again they were taking advantages from God, and after they got the things that they needed, they used to go back and rebel against God. आणि पुन्हा पुन्हा संधीचा फायदा घेऊन ते पुन्हा पुन्हा मागे जाऊ लागले आणि परमेश्वर देवाची जी इच्छा नव्हती ते पुन्हा पुन्हा ते करू लागले. And then God says to Moses, आणि त्यावेळेस प्रभूने मोशेला म्हटलं, Moses, मोशे go ahead, पुढे जा, you and these people, हे लोक आणि तू go to the land which I have promised, आणि त्या प्रदेशामध्ये जा, ज्या वतनामध्ये जा जे मी तुम्हाला अभिवचन दिलं आहे, flowing with milk and honey. आणि जे दूध आणि मधाच्या प्रवाहासारखं आहे. Go ahead and possess it. आणि पुढे जा आणि ते प्राप्त कर, Have dominion over it. त्याच्यावर राज्य कर. But पण I will not go with you. पण मी तुमच्या बरोबर असणार नाही. Because these people are stiff-necked people. कारण ते लोक Stiff-necked. कठोर, कारण ते लोक That फार ताट मानाचे आहेत. They are stiff-necked people. आणि ते फार कठोर मानाचे आणि ताट मानाचे आहेत. If I go with them, जर मी त्यांच्या बरोबर गेलो I may destroy them on the way. आणि मी त्यांना जाता त्यांना मारून टाकेल. You go ahead. तू पुढे जा They will have the land. आणि त्यांना तो जे वतन प्राप्त होईल They will have. It will still be flowing with milk and honey. आणि ते तरी देखील दुधाच्या प्रवाह आणि मधाच्या प्रवाहामध्ये चालेल. There will be all the blessings there. Still, it will be there. आणि तरी देखील त्या ठिकाणी खूप सारे आशीर्वाद त्या ठिकाणी असतील. Everything that I have promised, the goodness of the land, it will be there, and you will have the dominion over the place. You can have it. आणि जे सर्व अभिवचने मी तुला दिली आहेत त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असतील. But my presence will not be there. पण माझी उपस्थिती त्या ठिकाणी असणार नाही. Moses says, मोशेने असं म्हटलं, God, प्रभू these are your people. ते तुझे लोक आहेत. Remember your people. प्रभू तुझ्या लोकांची आठवण तू कर. Don't do it. If the world sees
they will say that they were taken out to be died. प्रभू असं करू नको. जर जगातल्या लोकांनी त्यांना बघितलं तर लोकांना असं वाटेल की प्रभूने त्यांना बाहेर काढलं त्यांचा नाश करण्यासाठी. How will the people know that it is you who has called me and you are with me? आणि लोक कसे ओळखतील की तू मला बोलवलं आहे आणि तू त्यांचा प्रभू आहे म्हणून. And God says, आणि प्रभूने असं म्हटलं, Moses, मोशे, because you have found favor and grace in my eyes, तुला माझ्यापासून कृपा प्राप्त झाली त्यामुळे I will do just as you said. तसं तू बोलला तसं मी करेन. Moses was the person who could change the mind and the decisions of God. आणि मोशे असा व्यक्ती होता की त्याने परमेश्वर देवाचे निर्णय आणि परमेश्वर देवाचं मन बदललं. Because he knew to be in the presence of God. कारण तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये जात असायचा. He did not ask for another miracle. त्याने चमत्काराची मागणी केली नाही. He did not ask to take away his problems. त्याने असं म्हटलं नाही की माझ्या समस्येला माझ्या जीवनातून बाहेर काढ. He did not ask for death. त्याने मृत्यूसाठी परमेश्वर देवाला मागितलं नाही. He did not ask for goodness. त्याने चांगुलपणासाठी प्रभूला मागितलं He नाही. said, God, show me your glory. त्याने असं म्हटलं की प्रभू तुझी महिमा मला दाखव. God, let me have your presence with me. प्रभू तुझी उपस्थिती माझ्या बरोबर राहो. I don't want the promised land without you. मला अभिवचनाचं लहान मला नाही पाहिजे तुझ्या विना. If your presence does not go with me, don't send me there. जर तुझी उपस्थिती माझ्या बरोबर नसेल तर मग त्या ठिकाणी पाठवू देखील नको. If in this life I don't have you, I don't want to do it without you. जर या जीवनामध्ये जर तू नसेल तर मला जीवन देखील नको. Because the promise keeper is much more greater than your promises. कारण प्रभू जो अभिवचन देणार अभिवचनापेक्षा फार महान आहे. The one who gives the blessings is much more greater than your blessings. जो आशीर्वाद देतो तो आशीर्वादापेक्षा फार महान आहे. The one who has loved you is much more greater than what things you want in your life. आणि जो तुमच्यावर प्रेम करतो त्या प्रत्येक गोष्टीपेक्षा मानायचे तुमच्या जीवनामध्ये आहे. His presence is above everything. आणि त्याची उपस्थिती फार महान आहे. Stop loving the things of the world. आणि जगातल्या गोष्टीवर प्रेम करू नका. Stop desiring the selfish things for yourself. स्वतःच्या गोष्टीसाठी जीवन जगू नका. The time is very near. आणि वेळ फार जवळ आलेली आहे. You don't have enough time to waste. आणि तुमच्याकडे जास्त वेळ नाही की तुम्ही ती व्यक्त करावे म्हणून. He is coming back very soon. आणि तो फार लवकर येणार And आहे. he says the harvest is plenty, but the laborers are few. त्याने म्हटलं की काम खेत शेत फार मोठं आहे लेकिन कामगार थोडे Ask आहेत. to the fathers that he may send the laborers. आणि तो म्हणतो की तुम्ही पित्याकडे प्रार्थना करा की त्यांनी त्याचे दास पाठवावे. Where are the laborers today? आणि कुठे आहेत ते दास. They are busy in their own works. आणि ते व्यस्त आहेत त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये. They are busy in their own salaries. आणि ते बिझी ती व्यस्त आहेत त्यांच्या कामामध्ये. They are busy in going to the markets. आणि ते व्यस्त आहेत बाजारात जाण्यासाठी. They are busy in coming to the church to give the attendance and to show pastor their faces. आणि ते व्यस्त आहेत त्या गोष्टीमध्ये फक्त पासाला चेहरे दाखवायचे आणि चर्चमध्ये जाऊन हाजरी लावण्यासारखं. They are busy to compete with their neighbors and to gossips. आणि ते व्यस्त आहेत की स्वतःची तुलना लोकांबरोबर करण्यासाठी आणि हसी मजा करण्यासाठी. They want everything of God. आणि ते विसरले आहे सर्व काय. They want every promise and every blessing. आणि त्याला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक अभिवाचन आशीर्वाद प्रभूकडे But they don't पाहिजे. want Him. पण ते प्रभूला त्यांना आवडत नाही. Be hungry for Him. प्रभूसाठी भुकेले व्हा. Be thirsty for Him. प्रभूसाठी ताणेले व्हा. He has died for you. तो तुमच्यासाठी मेला He आहे. did not keep any single thing inside Him. He gave it all. आणि तिने कुठल्या प्रकारची गोष्ट तुमच्यासाठी ते स्वतःसाठी ठेवली. तिने सर्व काही तुमच्यासाठी दिलं आहे. When He died on the cross, He gave even His last drop of the blood. आणि त्यावेळेस तो वधस्तंभावर मृत्यू पावला त्यावेळेस त्यांनी त्याचा एक रक्तातला थेंब सहित त्या स्वतः After He died, the soldiers go and put the spear in His chest. आणि ज्या वेळेस तो मेला त्यानंतर सैनिक आले त्यांनी भाला त्याच्या छातीमध्ये खुपसला. Blood was finished and water gushed out. आणि संपूर्ण रक्त संपलेलं होतं आणि शास्त्र सांगतो त्याच्या शरीरामधून पाणी येऊ लागलं. Even He did not keep the water in His body. आणि त्याने त्याच्या शरीरामध्ये पाणी देखील राहिलं नाही. Why are we hesitating to keep things back and not give it to Him? काय गोष्ट आम्हाला हेजिटेट करत आहे, नाकार करत आहे, थांबवत आहे की आम्ही आमचं जीवन त्याला देऊ नाही म्हणून. Why are the things so important to us that we don't even care about Him anymore? आणि काय कोणत्या गोष्टी एवढ्या महत्व आम्ही दिलं आहे की आम्ही त्याच्याबद्दल विचार देखील करत नाही. What are you choosing today? काय तुम्ही निवडत आहात आज. What do you want today? आज तुम्हाला काय पाहिजे आहे. Ask Him like Moses, Lord. आणि मोशेसारखं प्रभूला म्हणूया If you don't go with me, जर तू माझ्या बरोबर आला नाही तर I don't want it. मला ते नाही पाहिजे. I don't want your blessings without you. मला तुझे आशीर्वाद नको आहे तुझ्या विना प्रभू. I want you.
मला तू पाहिजे, I want you. मला तू पाहिजे प्रभू. Bible says आणि शास्त्र सांगतं He has loved us so much. त्याने आमच्यावर खूप प्रेम केलं आहे. He says I'm married to you. तो असं म्हटलं की मी तुमच्या प्रेमामध्ये हे पागल झालो आहे I am married to you. आणि मी तुमच्या बरोबर एकत्र झालो आहे I am married to you. आणि मी तुमच्यामध्ये एक समान आहे. As a husband is with a wife, जसा एक पती आपल्या पत्नी बरोबर एकत्र होतो I am for you. तसा मी तुमच्यामध्ये एकत्र होऊ इच्छितो. Even if I leave you with my anger for a little while. जरी देखील मी माझ्या रागामुळे मी तुम्हाला एक क्षणासाठी जर सोडलं. In the New Testament, He says, I will never leave you, never forsake you. आणि नव्या करारामध्ये तिने असं म्हटलं मी तुला कधी सोडणार नाही, कधी त्यागणार नाही. Because before there was a wall of separation between you and me. कारण त्याच्या अगोदर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये त्या ठिकाणी एक भिंत होती. But now, पण आता I have done something. पण मी काहीतरी केलं आहे. I brought a solution. मी त्यासाठी एक पर्याय प्राप्त केला आहे. I know you could never be good enough. मला माहिती आहे की तुम्ही कधी चांगले होऊ शकले नाही. So I gave you my goodness. तर मी तुम्हाला माझं चांगुलपण दिलं आहे. You don't have any goodness apart from me. आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची चांगुलपण नाही माझ्याद्वारे. I've given you myself. तुम्हाला मी माझं स्वतःच तुम्हाला दिलेला आहे. And the Bible says the veil tore. आणि शास्त्र सांगतं की जो पडदा आहे तो दुभावण्यात आला. The wall between us and the Father God broke. आणि जी भिंत प्रभूने तुमच्यामध्ये होती ती तुटण्यात आली. Once and for all. आणि ती सर्व काळासाठी तुटण्यात आली. Once and for all. आणि ती सर्व काळासाठी तुटण्यात आली. Because He is the compensator of our life. कारण त्याने आमच्या जीवनामध्ये संपूर्ण गोष्टीची भरपाई त्याने केली. And now He says, आणि त्याने असं म्हटलं there is nothing that can separate you from my love. आणि आता कुठल्याही प्रकारची अशी गोष्ट नाही की तुम्हाला ती माझ्यापासून लांब करू शकते. From my love. माझ्या प्रेमापासून. Neither in heaven nor in the hell. ती ताकद ना स्वर्गामध्ये आहे ना नरकामध्ये आहे. Not in the past, not in the present, never in the future. आणि ती ताकद ना भूतकाळामध्ये आहे ना वर्तमान काळामध्ये आहे ना भविष्य काळामध्ये. There will never be anything so powerful that can separate you from my love, and love means He Himself. आणि अशा कुठलीही प्रकारची ताकद गोष्ट नाही की जी तुम्हाला माझ्या प्रेमापासून लांब करेल. आणि ते प्रेम म्हणजे खुद्द आमचा देव आहे. There is nothing. त्या ठिकाणी कुठलीही प्रकारची गोष्ट नाही. He has loved you with a perfect love. आणि त्याने आम्हाला एक परिपूर्ण प्रेमाने प्रेम केला आहे. And the Bible says perfect love casts out every kind of fear. आणि शास्त्र सांगतं की पूर्ण भीती घालवते. If there is any kind of fear inside you, जर कुठल्याही प्रकारची भीती जर तुमच्या हृदयामध्ये जर असेल, if there is any kind of worry and tensions inside you, जर कुठल्या प्रकारचं टेन्शन चिंता तुमच्या मनामध्ये जर if असेल, there is anything that troubles you and tortures you and torments you, आणि जर अशी कोणती गोष्ट जर असेल तुम्हाला ती त्रास देत असेल, तुम्हाला थकावत असेल, तुम्हाला निराश जर करत असेल तर, gives you fear and does not let you go boldly in the presence of the Father, आणि ती जी भीती तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाऊ देत नाही, अशी जर भीती तुमच्या मनामध्ये जर fear असेल of being punished, fear of having the guilt, the condemnation, and having that fear that I cannot go back to God as I could before. आणि अशी जी भीती जर मी प्रभूकडे जर गेलो तर प्रभू मला नाश करेल, प्रभू मला शिक्षा करेल, आणि जी भीती जसं मी आता प्रभूकडे जाऊ शकणार नाही जसं मी पहिला माझ्या प्रभूकडे जायचो. These are all the wrong mindsets. आणि सर्व चुकीचे विचार शैतान तुमच्या मनामध्ये घालत आहे. The veil tore. जी भिंत आहे ती ऑलरेडी तोडलेली आहे. Let the love of God be perfected in you. If you have all those kind of fear, the love is not there. आणि जर परमेश्वर देवाच्या प्रेमाला त्या संपूर्ण भीतीवर राज्य करू द्या आणि प्रभूचं प्रेम तुमच्यामध्ये येऊ द्या. Let the love of God fill you. प्रभूच्या प्रेमाने तुमचं हृदय भरू द्या. You know, तुम्हाला माहित आहे you don't need to do long prayers. आम्हाला जास्त फार मोठी प्रार्थना करण्याची गरज नाही. Every day, प्रत्येक दिवशी take for some time. फक्त काही वेळ घ्या Set it apart like this time is special between me and God. आणि तो वेळ तुम्ही फक्त तुमच्यासाठी प्रभूसाठी एक निवडून काढा. Go and sit with Him. आणि जा आणि त्याच्या उपस्थितीमध्ये बसा. Take your tea, take your coffee. आणि चहा घ्या, कॉफी घ्या, जे घेताल ते. Sit आणि शांत बसून राहा and say, Lord, आणि प्रभूला असं म्हणा, प्रभू I'm here. प्रभू आज मी या ठिकाणी आहे, Talk with me. प्रभू माझ्यासोबत बोला. Let's spend some time. त्याच्याबरोबर वेळ घालवा. I want to know you. प्रभू मला तुला ओळखायचं आहे. I want to know who you really are प्रभू for मला me. खरंच मला माहिती करायची, खरोखर तू कोण आहेस? Yes, you are the savior of the world. काय खरंच तू जगाचा उद्धार करता आहेस? But who are you for me? पण तू कोण आहेस माझ्यासाठी प्रभू? You will hear Him speak with you. आणि तुम्ही
त्याचा आवाज ऐकतात He will say, I am the lover of your soul. आणि तो असं म्हणेल की मी तुमचा प्रेम करणार आहे. I am your Abba Father. तो म्हणेल की मी तुझा आप्पा पिता आहे You are always in me. आणि तू प्रत्येक हमेशा केली तू माझ्यामध्ये आहेस You came through me. आणि तू माझ्यामधून बाहेर आला आहे And without me, आणि माझ्याद्वारे you don't have any existence. माझ्या विना तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही You don't have anything of yourself. आणि तुझ्याकडे कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही माझ्या विना You have come from me and in me you have life. आणि तू माझ्यामधून आला आहे आणि माझ्यामध्ये तुला जीवन आहे There is no life out of Christ. आणि कुठल्याही प्रकारचं जीवन ख्रिस्ता व्यतिरिक्त नाही He has loved you. तो त्याने तुमच्यावर प्रेम केला आहे That is the message of the salvation. आणि तो तारणाचा संदेश आहे He has loved you. आणि त्याने तुमच्यावर प्रेम केला आहे Jesus loves you. येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो That one statement is powerful enough that if you take it in your heart and in your mind, it will turn your life around. आणि ते एक जे वाक्य आहे की येशू तुमच्यावर प्रेम करतो त्याच्यामध्ये फार ताकद आहे ते तुमचं संपूर्ण जीवन परिवर्तन करू शकतो From now you have one assignment to do. आणि आजपासून तुमच्या समोर एक कार्य मला ठेवण्याची इच्छा आहे Go spend time with him. जा आणि प्रभू बरोबर वेळ घालवा Ask him, Father, I want to know you. आणि प्रभूला म्हणा की प्रभू मला खरोखर तुला ओळखण्याची इच्छा आहे Who are you for me? कोण आहे प्रभू माझ्यासाठी If somebody asks me a question, जर प्रभू खरोखर जर मला जर कोणी असं जर विचारलं तर who is Jesus for you? आणि जर मला जर असं कोणी विचारलं तर ख्रिस्त येशूसाठी तुझ्यासाठी कोण आहे तर Who is Jesus and why do you follow him? आणि कोण आहे येशू आणि तू येशूचं अनुसरण काय करत आहे Oh, you were born in a Christian family, that's why you are Christian, आणि right? ते म्हणतील ते असं म्हणतील हा तू ख्रिस्त परिवारामध्ये जन्म झाला म्हणून तू ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो That's the worst answer you can have. आणि ते शब्द ते उत्तर तुम्हाला जगामधून प्राप्त होईल That is the worst answer that you can have, that because I was born in a Christian family, I am a Christian. आणि जर सगळ्यात घाणेरडं उत्तर असेल जे जर तुम्ही असं ऐकाल किंवा असं म्हणाल तर मी माझ्या ख्रिस्त परिवारामध्ये जन्म झाला म्हणून मी ख्रिस्त येशूला फॉलो करतो You need to know Christ for yourself. तुम्हाला ख्रिस्ताला ओळखायचं आहे तुमच्या स्वतःसाठी You need to have your own testimony. तुम्हाला तुमच्या स्वतःची साक्ष असायला हवी आहे That this is where and this is how I found Jesus, and his love was so much that I could not deny but follow him. आणि हे सत्य असं आहे की ते सत्य मला समजलं त्याचं प्रेम मला समजलं मी त्याच्या प्रेमाला समजलं म्हणून मी त्याचा आता तिरस्कार करू शकणार नाही We cannot be won by evil, we can be loved, and we can be won by love itself. आम्ही प्रेमाद्वारे प्रभूबरोबर एक होऊ शकतो Because we were made for love. कारण आम्ही प्रेमासाठी तयार केलेलो आहोत आपल्याला शिक्षेच्या द्वारे नियमांच्या द्वारे जिंकणं अशक्य होतं. आपल्याला फक्त प्रेमाच्या द्वारे जिंकता येऊ शकतं, कारण की आपण प्रेमासाठी बनलेलो आहोत आणि आपण प्रेमामध्ये आणि प्रेमाच्या द्वारे बनलेलो आहोत. Only the love of God can change you, you know. फक्त प्रभूचं प्रेम तुम्हाला बदलू शकतं तुम्हाला माहित आहे का The sinners are sinners. Why? Because they never experienced the love of God. पापी व्यक्ती का राहतात कारण त्याला कधी देवाचं प्रेम कळत नाही If a girl आज जर एक मुलगी experiences a love from a boy, जर तिला जर एका मुलगाकडून जर प्रेमाचं अनुभवलं even if he is so bad to look, आणि तरी देखील तो खूप घाणेरडा जरी दिसत असला तरी she can go after him. आणि ती त्याच्या मागे जाऊ शकते Why? कारण She got love which she wanted. कारण तिला ते प्रेम भेटलं जे तिला पाहिजे होतं Human एक मनुष्य is made for love, ते प्रेमासाठी बनवलेलं आहे but the things of the world cannot give you that love. आणि कारण पण जगातल्या गोष्टी तुम्हाला ते प्रेम देऊ शकणार नाही Not a girl, not a boy, not a person, not a husband, not the things. ना तुमचा पती ना मुलगी ना मुलगा तुम्हाला कोणी ते प्रेम देऊ शकणार नाही That is only one love that your heart and your spirit and your soul is made for. And- Jesus Christ. आणि फक्त एकच प्रेम तुमच्या आत्म्यासाठी तुमच्या प्राणासाठी बनवलं ते फक्त येशू ख्रिस्त फक्त Only He can change us. फक्त तोही बदलू शकतो Only He can transform us. फक्त तो आमच्यामध्ये परिवर्तन आणू शकतो Let us stand on our feet. काय आपल्या जागेवर उभे राहूया Ask Him, Father, आणि म्हणूया प्रभू pour out your love upon me this morning. प्रभू तुझं प्रेम आमच्याच